महाराष्ट्रामध्ये आज दहीहंडीचा उत्साह। हंड्या फोडण्यासाठी गोविंदा सज्ज। विधानसभेच्या तोंडावर राजकारण्यांकडून बक्षिसांची लयलूट। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट विरोधात गुन्हा दाखल। पुतळा अपघाताची कारणं शोधण्यासाठी नौदलाकडून तज्ज्ञांची समिती। पुन्हा त्याच ठिकाणी शिवरायांचा भक्कम पुतळा उभारण्याचा निश्चय। काँग्रेसचं आज राज्यभर आंदोलन। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। भाजपच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला। विधानसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती। लोकसभेतल्या चुका टाळण्यासाठी समन्वयकांची फौज। एसटी कर्मचाऱ्यांचा 3 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा। ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत पॉवर ब्लॉक। गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम। 600 ते 700 फेऱ्या रद्द। प्रवाशांचे हाल। टीबीचं निदान करणं आता आणखी सोपं आणि स्वस्त होणार। केवळ 35 रुपयात लाळेच्या तपासणीद्वारे निदान करण्याची पद्धत आयसीएमआर कडून विकसित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।